त्यानंतर पहा प्रश्न, 13 नंतर येणाऱ्या 3 मूळ संख्यांची बेरीज किती? मूळ संख्या म्हणलेले, मूळ संख्या आपण कोणाला म्हणतो? अशा संख्या ज्या संख्यांना एक आणि ती संख्या स्वतः याखेरीज इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. किंवा सोप्या भाषेत कसं लक्षात ठेवायचं आहे, ज्या संख्या फक्त स्वतःच्या पाड्यामध्ये येतात त्यांना आपण मूळ संख्या म्हणायचं. तर पहा 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 14 येईल का? नाही, कारण ती सम आहे. 15 पण येणार नाही कारण एकामध्ये 5 आहे. 16 समसंख्या, 17 हो 17 ही काय आहे? मूळ संख्या. त्यानंतर 18 नाही, 19 ही मूळ संख्या आहे कारण 19 इतर कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही. 20 सम आहे म्हणून घेता येत नाही. 21 मग पहा 2 आणि 3 होतं, बेरीज म्हणजे 3 न भाग होतं. 22 नाही, 23. तर अशा प्रकारे हे 3 मूळ संख्या 13 नंतर येतात. मग आता यांची बेरीज आपल्याला सांगायचं आहे. तर पहा दशक किती आहेत? 1 2 3 4 40 झालं. 7 आणि 3 पुन्हा 10 आणि हा एक 9. तर अशा प्रकारे यांची बेरीज किती आली? 59. मग पहा बेरीज कुठे आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून यालाच तुम्हाला